नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना मे 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मीन राशींच्या व्यक्तींना हा महिना वेगवेगळ्या उलाढालींचा असा ठरणार आहे. म्हणजे ठरवलं एक, होतंय भलतंच काहीतरी, किंवा प्लॅनिंग एक केलं आहे, प्रत्यक्षात काहीतरी आपल्या समोर येत आहे, ते वेगळंच आहे. अशा काही गोष्टी या महिन्यात दिसून येतात. पण आपण आनंदात राहा. समोर जी गोष्ट येईल ती स्वीकारा, त्याला हो म्हणा, त्याचा अभ्यास करा आणि त्या बाबतीत पुढे जा. कारण दैवदत्त, देवानेच आपल्यासाठी योजलेलं असतं तेच नेहमी होत असतं. तुम्ही योजलेली गोष्ट एखादी झाली नाही तर त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. परमेश्वराला ती काळजी असते. तो तुमच्यासाठी चांगलं काय आहे ते तुमच्यासमोर आणून ठेवतो. तुम्ही जर ते नाकारलं तर पश्चाताप करायची पाळी येते. म्हणून आपल्यासमोर जे आलेलं आहे ते काम करा आणि त्यातून आनंद मिळवा. हेच सूत्र या महिन्यात मीन राशींच्या व्यक्तींनी ध्यानात ठेवावं. कारण हा महिना वेगवेगळ्या तऱ्हेने उलाढालीचा असा दिसून येतो. एका आठवड्यात वेगळा अनुभव, दुसऱ्या आठवड्यात वेगळा अनुभव, तिसऱ्या आठवड्यात आणखीन वेगळा अनुभव, असे विविध अनुभव तुम्हाला या महिन्यात येतील. तर त्याबद्दल आपण मनःशांती ठेवा आणि खूप काही आपले कालवाकालव करून घेऊ नका. आपल्या प्रकृतीवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. निगेटिव्ह विचारामध्ये तुम्ही जाऊ शकता. तर हे टाळायचं असेल तर शांत चित्ताने आलेल्या गोष्टीचा स्वीकार करा. असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. उद्योगधंदा, व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना हा महिना योग्य मार्गाचा आहे असं दिसून येतं. आपली प्रगती जी चालू आहे ती प्रगती तशीच पुढेही चालू राहील, त्याबद्दल काही चिंता करायचं कारण नाही आहे. नोकरी करणारे व्यक्ती जे आहेत त्यांना नोकरीमध्ये थोडी आपल्या कामाची जाहिरात करावी लागेल, त्याचा गवगवा करावा लागेल, त्याची ॲडव्हर्टाईज करावी लागेल. रोज आपण काय काम केलं ते आपल्या सिनियरला मेल करावा लागेल. अशा सगळ्या गोष्टी दिसून येत आहेत. पण ते तुम्ही अवश्य करा, त्याचा तुम्हाला फायदाच होईल. कारण काही गोष्टी आपण केलेल्या ज्यापर्यंत लोकांपर्यंत पोचत नाहीत तोपर्यंत त्याचा फायदा आपल्याला मिळत नाही. सगळ्या फील्डमध्ये असं नसतं, पण ज्या फील्डमध्ये असं असतं त्यांनी या गोष्टीचा अवलंब करा. ज्या गोष्टी ट्रेडिंग किंवा अन्य काही व्यापार या दृष्टीने लोक करतायत किंवा त्या क्षेत्रामध्ये असलेली मंडळी जी आहेत त्यांनी खूप मोठी उडी मारू नये किंवा नेहमीपेक्षा कमीही काही करू नये. जेवढं आवश्यक आहे आपल्या नेमणी महिन्याचं जे काही बजेट आहे त्या बजेटप्रमाणे त्यांनी आपलं काम करावं. खरेदी विक्रीचे व्यवहार करावेत. स्थावर मालमत्ता खरेदी करणे किंवा विकत घेणे किंवा विकणे आपल्या स्वतःची जी आहे ती, तर ह्यामध्ये चांगले लाभांश मिळतील किंवा आपल्याला योग्य ती किंमत आपल्या जमिनीची मिळेल. शेत जमीन असली तरी मिळेल, तयार घर असलं तरी मिळेल असं दिसून येत आहे. आणि या गोष्टींचा आपल्याला लाभ होणार आहे असं दिसून येतं. सल्लागाराचा जो काही योग्य पेपर चेक करण्यासाठी निर्णय घ्यावा आणि त्यानुसार आपण ते व्यवहार अवश्य करावे. शिक्षण क्षेत्रात जी मुलं आहेत त्यांना थोडी या महिन्यात भीती वाटेल. त्यांना स्ट्रेस आणि टेन्शन निर्माण होईल. आपल्याकडून नीट पेपर लिहिला जाईल ना, आपल्याकडून आपण पास होऊ ना, अशी भीती त्यांच्या मनात राहील असं दिसून येतं. तर त्यांच्या मनातली भीती काढा. पालकांनी त्यांना कॉन्फिडन्स त्यांच्यातला वाढवा. तो कॉन्फिडन्स त्यांच्यात निर्माण करा आणि जे आवश्यक आहे त्या गोष्टी त्यांच्यासाठी करा. कारण मुलांनी जर आत्मविश्वास जर सोडला तर नुसता अभ्यास करून काही फायदा नाही आहे. तो आत्मविश्वास असेल तर केलेला अभ्यास ते आपल्या पेपरामध्ये किंवा बोलण्यामध्ये किंवा ओरल टेस्टमध्ये ते आणू शकतात. म्हणून आत्मविश्वासाची भीतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या टाळण्यासाठी पालकांनी त्यांना प्रयत्न करा. पालकांनी त्या योग्य प्रकारे त्यांना समजावून सांगा. असंच मी या ठिकाणी तुम्हाला सल्ला देईल.
काही वेळेला आपण ऐशारामाच्या गोष्टी विचार करताय तर तसं करायला हरकत नाही. आपण ऑर्गनाईज केलेली किंवा प्लॅन केलेली जी टूर आहे ती या महिन्यात अवश्य तुम्ही एन्जॉय करा. कारण या महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही कुटुंबासमवेत किंवा काही प्रसंगाने मंगल कार्याच्या प्रसंगाने जर तुम्ही काही टूर ऑर्गनाईज केली असेल किंवा प्रसंगाने कुठे जाणं ऑर्गनाईज केलं असेल तर अगदी निर्धास्तपणे करा. त्यातून तुम्हाला एक आनंदच मिळेल. पण प्रवासामध्ये काही वाईट घटना घडणार नाहीत ना याची काळजी घ्या. म्हणजे चोरी होणे किंवा अन्य काही लंपास होणे किंवा मोबाईल चोरीला जाणे असल्या प्रसंगात आपण सावध राहा. कारण असे प्रसंग होऊ शकतात तुमच्या बाबतीत या महिन्यात. म्हणून सावधगिरी आपण बाळगावी. पण जायचंच नाही असे काही भीतीचे प्रसंग आहेत म्हणून असं मात्र विचार करू नका आणि आपण अवश्य या गोष्टींना एन्जॉय करा. उत्पन्न जे आहे तुमचं या महिन्यास बेतासबास म्हणजे तेवढ्यापुरतं अगदी तुमच्या आवश्यकतेपुरतं असं दिसून येत आहे. ठीक आहे, आपल्याला आवश्यकतेप्रमाणे जे जरी आहे ना खूप काही बॅलन्स करणे किंवा सेव्हिंग करणे हे आपण नंतर विचार करू जेव्हा येतील तेव्हा. असा विचार करा आणि आपलं उत्पन्न जे आहे ते योग्य मार्गाने कसं वळवता येईल याबद्दल आपण योग्य तो विनियोग करा. आपले भावंड, आपले बरोबरीचे मित्र असे जे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला खूपशी काही मदत या महिन्यात कोणाकडून कुटुंबाकडून सुद्धा मिळणार नाही. तर नाही मिळाली तरी हरकत नाही. तुमच्याकडून जेवढे शक्य आहे ते तेवढं तुम्ही करा आणि अपेक्षा मात्र लोकांकडून करू नका. कारण अपेक्षाभंगाचं दुःख जे आहे ते आपल्याला टोचत राहतं. पती पत्नींमधील संवाद जे आहेत ते खूप ताणले जाणार असं या महिन्यामध्ये दिसून येत आहे. ही गोष्ट अगोदर तुम्हाला माहिती असल्यामुळे छोटे छोटे प्रसंग खूप ताणू नका किंवा समुपचाराने काही घ्या. योग्य आणि अयोग्य काय आहे त्याचा पडताळणी करा आणि आपण कोणीतरी माघार घ्या असं मला सांगायचं आहे. कारण त्याचा मुलांवर वाईट परिणाम होईल. म्हणून पतीपत्नीने कुठलेही वाद जे आहेत ते टाळावेत या महिन्यात असाच सल्ला मी या ठिकाणी देईन. ज्या स्त्रिया आपल्यासाठी एक बाळ होण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी जे दाम्पत्य विचार करतायत त्यांनी या महिन्यामध्ये अवश्य प्रयत्न करा. डॉक्टरांचा वाटल्यास सल्ला घ्या. ज्या गोष्टी तुमच्या आता बरोबर कंट्रोलमध्ये आलेल्या आहेत, काही ट्रीटमेंट घ्यायची असेल ती ट्रीटमेंट करा आणि आपल्याला आपल्या कुटुंबात एका पाहुण्याच्या आगमनाची तुम्ही तयारी करा. असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. मीन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये थोरा मोठ्यांचा सल्ला जो आहे तो आपण दुर्लक्षित करू नका. वेळोवेळी आपल्याला जो सल्ला मिळेल तो शिरसावन्य माना, त्याचा रिस्पेक्ट करा आणि ज्या काही गोष्टी ऐकण्यासारख्या असतील त्या अवश्य ऐका. त्यांचा अवहेर करू नका. हाच सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन. हे होतं मीन राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.